नामदेवराव पाटील यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. संबंधित जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते अतिशय उत्साहाने इथं आले होते आणि चांगली मार्गदर्शक आणि शुभेच्छापर भाषणं झाली. विशेषतः पुण्याहून हनुमंतराव पवार आमचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते आले होते आणि आजपासून आम्हाला सुरुवातीने केलेलीच आहे, पण आजपासून अधिकृतपणे काँग्रेस कमिटीतून कामाला सुरुवात होणार. लवकरच ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. काही नियुक्त्या झालेल्या आहेत, पण आज आम्ही घोषित केल्या नाही. तर 2-3 अजून राहिलेल्या आहेत त्या करायच्या. 2-3 ठिकाणी खूप वाद आहेत की आम्हाला पाहिजे म्हणून ते वाद सोडवायचं चाललेलं आहे. आज एका विशिष्ट परिस्थितीमध्ये देशातील लोकशाही वाचवण्याची लढाई काँग्रेस पक्षाला करायची आहे आणि त्याचं सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही सातारा जिल्हा काँग्रेसला गेलेली आहे. कारण आपल्याला एक ऐतिहासिक परंपरा आपली आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून ते नंतर स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये लढाई, ही लढाई पुन्हा व्हायची. आता लोकशाहीचा सरकारनं लिलाव काढला. प्रत्येक गोष्टीला पैशाने विकत घ्यायचं चाललं. उमेदवारांना माघार घेण्याकरता पैसे, उमेदवारी मिळवण्याकरता पैसे, पक्षांतर करण्याकरता पैसे आणि सगळी अतिशय दुर्दशा लोकशाहीची या लोकांनी केलेली आहे. येणं केनं प्रकाराने सत्ता आपल्या हातात आली पाहिजे हा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आहे. खाऊबाने खाण्याजोगा म्हणणारे नरेंद्र मोदी आज का प्रचंड भ्रष्टाचाराचे त्याच्या आशीर्वादाने माननीय गडकरीजी त्यांच्या कुटुंबाचे इथेनॉलची पण उद्योग आहे आणि इथेनॉल विक्री झाली की त्यांच्या धंद्याला पैसे मिळतात. इथेनॉल वापरलं पाहिजेत का शंका नाही, पण 10%, 15%, 20%पर्यंत आपण आता वापरत होतो. जर 85% वापरायचं तर इंजिनमध्ये प्रचंड बदल करावा लागतो आणि त्या जुन्या इंजिनमध्ये वापरलं ते इंजिन खराब होतं. फक्त अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे घाईगर्दीने हा निर्णय राहणार होता. तज्ज्ञांच्या खंडितीनं चर्चा करून त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आज इंधनाचा तुटवडा यात काही दुमत नाही आहे. त्यामुळं जैविक इंधन जर तयार केलं, इतर मार्गाने इंधन तयार केलं तर आपल्याला पाहिजे. आपण ऊर्जा निर्माण करतोय, पवन ऊर्जा निर्माण करतोय, परंतु एखाद्या कुटुंबाला फायदा होईल म्हणून निर्णय बदलणं त्याबद्दल आमचा आक्षेप आहे. ज्या गाड्याच्या करोडो रुपयाच्या गाड्या आहेत त्यांच्या अजून पेट्रोलवर चालतात, पण इंधन मिश्रित गाड्या असतात त्यांचं जे नुकसान होणार आहे. ज्यांच्या करोडो रुपयाच्या गाड्या आहेत त्यांच्याबद्दल मला काही सानुभूती नाही. त्या लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. ते सरकारला घाबरून आपलं जय मोदी त्यांचं तुमचं जर नुकसान होत असेल तर रस्त्यावर उतरलं पाहिजे. सरकारला जाब विचारला पाहिजे. सामान्य माणूस भरवला जातो. त्याच कर्जमाफीची गरजच बसणार नाही जर तुम्ही शेतकऱ्यांना हमीभाव दिला आणि नैसर्गिक आपत्तीनंतर प्रामाणिकपणे त्याचा विमा दिला तर शेतकरी पैसे मागणार नाही. पण तुम्ही दोन्ही गोष्टी करत नाही. दर वाढायला लागले सोयाबीनचे की लगेच तेल आयात करता, सोयाबीन आयात करता, दर पाडता. गुजरातची तेल लॉबी सरकारचं निर्णयाचं नियंत्रण करते, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.